तर नमस्कार मित्रांनो, मी नीरज आणि तुम्ही पाहत आहात नीरज ऑन व्हील्स. आजची सकाळ म्हणजे संडेची सकाळ आणि संडेची सकाळ म्हणजे आमची फिरण्याची सकाळ असते. कुठेतरी फिरायचं असते म्हणून आम्ही ब्रेकफास्ट राईडला आता चाललो आहे खेडघाटाकडे हॉटेल आकाशमध्ये. आकाश मिसळ हे खूप फेमस हॉटेल आहे. आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो आजच्या व्लॉगमध्ये की तिथे काय काय आहे आणि काय काय नाही, म्हणजे जे काही आहे तेच तर खूप छान असते तिथलं. सो आम्ही आता इथे भोसरीमध्ये म्हणजे जिथे माझं घर आहे तिथे आहोत आणि तिथनं आम्ही आता निघतोय टुवर्ड्स नाशिक रोड. तर हे बघू शकता तुम्ही की बाईक रेडी आहे, हेल्मेट पण बाईकवर ठेवलेलं आहे आणि माझ्यासोबत आज आहे विशाल भाऊ, ऋषिकेश, एक अमित म्हणून आहे नवीन मुलगा आहे तो, आणि आपल्यासोबत एक सुमंत. हे 4 लोक आम्ही 1 2 3 4 5 लोक झालेलो आहोत. सो 5 लोक आम्ही तिथे जाणार आणि खेडघाटाजवळ पण एक तलाव काहीतरी आहे तिथे पण जाणार आणि ते सगळं बघून तुम्हाला आजचा दिवस एक्सप्लोअर करून दाखवणार. सो 6:15 6:30 झालेले आहेत ऑलरेडी सकाळचे, तरी पण तुम्ही बघू शकता इकडे अंधार आहे ऑलरेडी. आता कॅमेऱ्यामध्ये मे बी थोडा उजेड असेल पण अंधार आहे थोडा. सो आम्ही आता बाईक घेऊन निघणार आणि सरळ आकाश हॉटेलमध्ये भेटणार. तर चला भेटूया रस्त्यांवर. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा सुमंत आणि विशाल भाऊ हे विशाल भाऊ, ऋषिकेश अँड अमित. तर 1 2 3 4 5 आम्ही सर्व आता खेडघाटकडे निघणार इथनं. हे तुम्ही बघू शकता शिंदे ग्रँड आणि हा नाशिक रोड. तर चला निघूया टायगर सोबत. तर तुम्ही बघू शकता सकाळचा वेळ आहे आणि मस्त धुकं आहे आणि आपण चाललो आहे आता ब्रेकफास्टला. असं मी 3दा सांगितलं आहे, आता तुम्हाला कळलंच असेल, म्हणून शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा या ब्लॉगला. शॉर्ट ब्लॉग आहे हा, एकदम छोटासा व्हिडिओ बनणार पण काहीतरी केलं पाहिजे. ब्लॉग कंटिन्युअसली मी टाकत नसतो, त्यामुळं मग मित्रपरिवार बोलतात की काय करतोयस, थोडं कंटेंट बनव किंवा काय. वेळच मिळत नाही हो. तो आता आपण मोशीमध्ये आलो आणि दिवसा या रोडला खूप जास्त गर्दी असते. तरी हा आता सरकारने असा निर्णय घेतला आय थिंक सो, मला पण माहिती नाही, की हा रोड 4 लेनच्या जागी 6 लेन करणार आहेत. तर त्यांनी प्रश्न सुटतात का ते बघूया पुढे. आणि आमचे विशाल भाऊ एकदम विशाल भाऊ प्रो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण राजगुरुनगर क्रॉस केलेलं आहे आणि क्रॉस केल्या खूप छान असं खाली रस्ता मिळतो थोडा, कारण राजगुरुनगरपर्यंत खूप जास्त ट्रॅफिक असते. सो इथून आता छान निवांत चालवता येईल. 75ला क्रूज केलेली आहे गाडी आणि बघू शकता तुम्ही. मी रिकमेंड नाही करत असं हात सोडून, सो एक हात तरी पकडून बसतो मी, असं काही नाही. चला छान मस्त धुकं सकाळची वेळ आणि असे रस्ते. मौज चल रही है, मौज. आपले 3 रायडर्स पुढे आहेत आणि एक रायडर मागे आहे इथनं. मस्त शांततेत गाडी चालवतोय आम्ही एकदम 70-80च्या स्पीडने, कारण आम्हाला जास्त दूर जायचं नाही आहे. खेडघाट हा खूप जवळ आहे इथनं. आता तो आय थिंक सो 10 किलोमीटर वगैरे असेल इथून. तर
अशा प्रकारे सकाळचा मोसम. तर अशा प्रकारे खेडघाटला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे लेफ्ट साईडला हा जो रोड जातो हा जुना रोड आहे आणि हा नवीन रूट आहे. सो इथनं जर गेलं ना आपण लेफ्ट साईडला तर साईडला एक तलाव आहे, खूप छान आहे. आणि ते मग जाताना आपण बघू, जर वेळ मिळाला तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर तलावाकडे जाऊन आपण काही शूट घेऊ शकतो. सो अजून एक नवीन सकाळ. तुम्ही बघू शकता सूर्य किती छान दिसतोय, एकदम अप्रतिम, एकदम असं म्हणजे मी सांगू शकत नाही, एकदम असं पण छान वाटत आहे असं सनराईज बघून सकाळी सकाळी. आणि असे स्मूथ रोड्स. आणि हे बघा इथनं त्या साईडला पहाड आला की लपून जातो. सर्व निवांत झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही सूर्योदय आजचा. तर चला आता हॉटेलला भेटूया. तर खेडघाट संपल्यानंतर तुम्ही बघू शकता हॉटेल आकाश व्हेज, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. आणि इथला टेस्ट अप्रतिम, लाजवाब. आणि इथे गाड्यांची पण खूप गर्दी असते, म्हणजे लोकांची गर्दी असते. आणि गाड्या पण खूप असतात इथे. तुम्ही बघू शकता इथे या साईडला बाईक पार्किंग आहे. क्या बात है भैया, वेलफायर. चला आता नाश्ता करूया. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता आकाश मिसळ प्युअर व्हेज. आणि आर्टिफिशियल हत्ती बघा किती मस्त बनवलेला आहे. आणि अमित हा नवीन व्यक्ती आहे आमच्याकडे सोबत. अमित सरनेम अमित खंडारे. ओके. हा सुमन सोबत आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथला ॲम्बियन्स खूप एकदम डिसेंट आणि फास्ट सर्व्हिस असल्यामुळे आम्ही आता डिसाईड करतोय कुठे बसायचं. बघा नाही का तो सोफा घेऊन तिकडे त्या साईडला बघू ना, त्या साईडला. ऋषिकेश भूतकरला आय थिंक सो भूक लागलेली आहे खूप जास्त. नाही सकाळी यापेक्षा डबल ट्रिपल गर्दी असते इथे. हां सकाळी हो बघा, स्टाफ पण खूप आहे इथे. सो आता डायरेक्ट खायच्या वेळी भेटूया. हा गया नाश्ता आलेला आहे आणि आम्हाला कंट्रोल होत नाही आता सध्या. विशाल भाऊ तर बिलकुल क्या बात आहे. आणि आमचा मराठी माणूस मिसळवर ताव मारताना. आणि हे आमचे सिंघम इथं 360 लोडेड केलेला आहे त्यांनी. आणि अमित त्याच्या वडापावची वाट बघतोय. तर बघ बेटा तू वाट, आम्ही तोपर्यंत याला चेपतो. तर आम्ही निघतोय आता आमच्या स्पॉटकडे. आणि सर्वांचे पोट ऑलमोस्ट फुल झालेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही हे आहे आकाश मिसळ हाऊस. आणि भव्य असं रेस्टॉरंट आहे. चला आता भेटूया तिकडे. खेडघाटाच्या खाली तिकडे तलाव आहे, तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आता आम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे खेडघाट आणि जुना हायवे आहे हा.
इथे खूप वाहतूक कोंडी व्हायची म्हणून तो दुसऱ्या साईडने एक 4 लेन तयार करण्यात आलेला. सो हा जुना घाटाचा रस्ता आणि इथे गाडी चालवण्यास खूप छान वाटतं. एकदम मस्त फील येत आहे. आणि याच्याच साईडला तुम्ही राईट साईडला जर बघितलं तर ह्या साईडला आता हे लोकांनी कचरा करून ठेवलेला, बट राईट साईडने इथे तलाव आहे इथे खाली. आणि तिथे रिसॉर्ट्स पण आहेत खूप. आणि तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं. एकदम कुणी येत वगैरे नाही तिथे आणि एकदम शांत ठिकाण आहे. सो आपण तिथे काही पिक्चर्स क्लिक करणार, काही व्हिडिओज वगैरेचा विचार सुरू आहे तो घेऊ. आणि आपण ऑलरेडी ड्रोन आपल्या गाडीमध्ये कॅरी करतो आहे, तर ड्रोन शॉट्स पण घ्यायला काही हरकत नाही, तर तो पण बघू. तर तुम्ही बघू शकता गाडी इथे लावलेली आहे, मंदिर आहे इथे. सर्व गाड्या इथे लावल्या कारण की जिथनं मी नेहमी जात होतो तिथे खूप पाणी आल्यामुळे वर तिथला रस्ताच बंद झालेला, त्यामुळं मग दुसऱ्या साईडने आम्हाला यावं लागलं इकडे. आणि आम्ही ट्रेकिंग करतोय, स्मॉल ट्रेकिंग. आणि असे रस्त्यात काटे असताना सुद्धा आम्ही त्याला पार करून पुढे चाललोय संघर्ष करत. आणि हे हा व्ह्यू बघा, इथे घसरण्याची फुल जागा आहे ही. तर चला पिशवीमध्ये कपडे आणलेले आहेत. तर मी लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा त्या साईडने होतो, तिकडं अपोजिट साईडने तिथे गाडी लावून. आणि इथे आम्ही आलोय. आता थोडं ड्रोन शॉट्स घेऊया आणि ड्रोन शॉट्सचा आनंद घ्या तुम्ही आता. चला 1 2 3. तर तुम्ही बघू शकता आम्ही इथे लेफ्ट साईडला आलोत आणि इथं बघा मस्त पाणी आणि निवांतपणा. आणि हा मी इथे मस्तपैकी आम्ही ड्रोन शॉट घेतलेले. जर ड्रोन शॉट आवडले असतील तर कमेंटमध्ये सांगा कसे वाटले किंवा काय त्यात सुधारणा करायची आहे तर आपण करू. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही पूर्ण पण बघाल अशी मी आशा करतो. आणि
बहुत मेहनती है बहुत मेहनती है ये लोग बहुत मेहनती है जो मेरे साथ यहाँ पे ब्रेकफास्ट करने आए हैं। मोनेटाइज कर लो, हाँ पैसे आएंगे। यस 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 यस, देखो इसे 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 कहते हैं डेडिकेशन। चला भेटूया आता, नाही पुढच्या ब्लॉगमध्ये नाही, भेटूया आता डायरेक्ट रस्त्यांवर। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा ड्रोन बघा माझ्या मागे मागे येतोय, किती मोठा फॅन आहे माझा हा। हा सबस्क्राईब करा यासाठी, हा फॉलो करते तसं मला फॉलो करा। जसा हा येस जसा हा ड्रोन फॉलो करतोय तसा मला फॉलो करा सेम। तर खूप मेहनती ड्रोन आहे हा, तुम्ही बघू शकता। हा भाऊ जत्रेला निघलाय आणि हा जत्रेला निघलाय भाऊ पिशवी घेऊन। आम्ही आता आमच्या बाईक्सकडे निघतोय। हे भाऊ चाललेले जत्रेला पिशवी घेऊन दोनची। दादा आमचे बॉटल घेऊन काय काय साध्य करायचं आहे त्यांना माहिती नाही। बॉटल घेऊन अरे प्लास्टिक प्लास्टिक, येस येस प्लास्टिक प्लास्टिक। चल ड्रोन, थँक्यू। बाय बाय। तर मित्रांनो आता आपलं सर्व ब्रेकफास्ट आणि जिथे आपल्याला जायचं होतं तलावाकाठी तिथे पण जाऊन आलेलो। तर आपण आता रिटर्न चाललो आहे। जवळपास 9:40 झालेले आहेत, 9:40 झालेले आहेत। आणि आमच्यासोबत जे आमचे सोबतचे मित्र आहेत ते पण आहेत माझ्या मागे। सो हे बघू शकता एकदम लाईनशीर हे विशाल भाऊ त्यांच्या KTM 390 सोबत, हा ऋषिकेश भुतकर एक्स्ट्रीम 160, हा तिसरा व्यक्ती सुमन शिंदे जो 350 मिटिओर, आणि हा अमित हा पण 350 मिटिओर सोबत। सो आम्ही 5 लोक छान राईड करत आता रिटर्न पुण्याकडे निघालो आहे, आमच्या होमटाऊनकडे। आणि अशी काही जर्नी होती आमची।
तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या घराजवळ आलेलो आहोत आणि आता इथे ब्लॉग एंड करण्याची तयारी करायची आहे मला नेहमीप्रमाणे. तर थोडं रॉंग साईड यावं लागते कारण पुलावरनं वर आलो होतो. आता आमचा लोकल एरिया आहे तर आम्हाला तेवढं चालतं, हमें माफ आहे. तर चला, आता घर आलेलं आहे आमचं. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत माझ्या घरी आणि आज जो ब्लॉग केलेला, आज फक्त छोटा ब्रेकफास्ट राईडचा ब्लॉग होता आणि तुम्हाला म्हणजे असं काही वेगळं नाही दाखवलं मी. जे काही दाखवलेलं, जिथं माझा एक्सपिरियन्स बोललो मी, मला चांगलं वाटतं तिकडे गेल्यानंतर. आकाशमध्ये मस्त छान ब्रेकफास्टची चव पण खूप छान आहे तिथली आणि जिथे तलाव ज्या ठिकाणी गेलेलो तिथे पण शांतता होती, मस्त छान. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कधी पण DM करू शकता आणि मी तुम्हाला कळवण कमेंटमध्ये कळवणार की कसं जायचं आहे तिथे. तर आजचा ब्लॉग बरा वाटला असेल किंवा छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.